सगळें काबार जाता आशिल्लें. लायफ ही उरचीत नाशिल्ली ऑन दीस अर्थ. बट this is not the case. There is continuity of life on this earth, which is only because of reproduction. Reproduction ensures continuity of a life on earth. Reproduction is a bridge to heredity transmission. Heredity transmission म्हटल्यार जेन्ना पेरेंट्स ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस करता तेन्ना certain features or characters of parents will be transmitted to the progeny. म्हटल्यार पेरेंट्साचे थोडे कॅरेक्टर्स आनी फिचर्स भुरग्यां भितर दिसतले. इफ यू टेक एन एग्जांपल ऑफ ह्युमन बींग, समज मनशाचें एग्जांपल घेत जाल्यार पेरेंट्स आसा जेंचे हेअर कर्ली आसा जाल्यार देर आर व्हेरी हाय चान्सीस की जी तेंची भुरगीं जातली तेंचे हेअर कर्ली आसतले. दिस इज नथिंग बट दिस इज हेरिडिटी ट्रान्समिशन. सो सगळी ऑर्गॅनिजम्स जी रिप्रोड्यूस करून ऑफस्प्रिंग्स दिता दे शो हेरिडिटी ट्रान्समिशन. तेंचे थोडे ना थोडे फिचर्स तेंच्या भुरग्यां भितर दिसून येतले. दिस इज कॉल्ड एज हेरिडिटी ट्रान्समिशन विच इज कॉज्ड बाय रिप्रोडक्शन. There are two basic types of reproduction, asexual reproduction and sexual reproduction. So now आम्ही दोनोही types of reproduction understand करून घेऊया by comparing point by point. So first point in asexual reproduction is it involves only a single parent, meaning in asexual reproduction आमकां two parents involvement लागना. Here only one parent is involved. फक्त एकूच individual will be involved in producing the progeny. Whereas in case of sexual reproduction, it involves two parents, male and female. Sexual reproduction two parent involvement is a must. That too opposite sex, male and female. So in sexual reproduction, two parents are involved. Second point, the entire reproduction process takes less time and less energy. Asexual reproduction जे आसा entire process म्हटल्यार पेरेंट्साच्यान न्यू इंडिविज्युअल फॉर्म जाता हेतून जे सगळे स्टेप्स इन्वॉल्ड आसा इच एंड एवरी स्टेप. इन केस ऑफ सेक्शुअल इट विल बी लायक मेटींग ऑफ इंडिविज्युअल, मागीर गॅमेट फॉर्म जाता, देन एम्ब्रियो फॉर्म जाता, देन जस्टेशन पिरियड आनी लास्ट बर्थ ऑफ द चायल्ड. सो हे सगळे जे स्टेप्स इन्वॉल्ड आसा इन दी बर्थ ऑफ इंडिविज्युअल this is called as reproduction. हे सगळे स्टेप्सांक ओवरऑल रिप्रोडक्शन म्हणटा. इन केस ऑफ asexual reproduction हे सगळे जे प्रोसेसीस आसा it takes less time and less energy. But in sexual reproduction the process takes a longer time and more energy. As compared to asexual reproduction, sexual reproduction हे आख्खे प्रोसेसाक चड टाइम लागता आणि चड एनर्जी लागता. Population can increase at a faster rate. Asexual reproduction population can increase at a very high rate म्हटला तर कित्याक हे आम्ही ऑलरेडी इन सेकंड पॉइंट डिस्कस केला. सिन्स रिप्रोडक्शन प्रोसेसाक सामको कमी टायम आनी कमी एनर्जी लागता हे कमी टायमान चड पॉप्युलेशन प्रोड्यूस जाता. बट इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन पॉप्युलेशन इनक्रीज इज रिलेटिवली स्लोवर. पॉप्युलेशन स्लो इनक्रीज जाता तर कित्याक बिकॉज रिप्रोडक्शनाक इन सेक्शुअल रिप्रोडक्शन चड टाइम आणि चड एनर्जी लागता and because of that population slowly increase जाता. Fourth point, it involves less variation. Variation म्हटल्यार कितें तर चेंजीस जे दिसता between parent and their offspring. जे पेरेंट्स आणि भुरग्यां भितर जे चेंजीस दिसता ते चेंजीसांक म्हणटा वेरिएशन. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इन्वॉल्व्स लेस वेरिएशन. वेरिएशन्स ऑर चेंजीस हांगा लेस कित्याक बिकॉज फक्त एकूच पेरंट इन्वॉल्ड आसा इन रिप्रोडक्शन. सो जी भुरगीं जी आसा दे विल बी प्रोड्यूस्ड बाय ओन्ली वन पेरंट. आनीक खंयचे चेंजीस येवपाचे पॉसिबिलिटीच ना ऑर वेच ना बिकॉज हो पेरंट जो आसा तोच एकटोच फ्युचर प्रोजेनी दितलो आनी ही जी प्रोजेनी आसा ती एक्झॅक्टली सेम आस लायक देयर पेरंट्स आनी चान्सेसूच ना वेरिएशन जावपाची इन देयर ऑफस्प्रिंग्स. बट इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इन्वॉल्व्स मोर वेरिएशन. हांगा वेरिएशन कित्याक जाला तर इन सेक्शुअल रिप्रोडक्शन टू पेरंट्स आर इन्वॉल्ड. सो प्रोजेनी जी फॉर्म जाता भुरगीं जी प्रोड्यूस जाता दे विल बी मिक्सचर ऑफ बोथ दी पेरंट्स.
सो ते भुरग्यां भितर थोडे फीचर्स आनी कॅरेक्टर्स तेज्या मदरचे आसतले वेरेज थोडे फादरचे आसतले. सो हो जो भुरगो आसा इट वील बी a mixture of both of its parents and because of that the progeny will be showing variation. Fifth point, the species is very vulnerable to change in environment. म्हटल्यार asexual reproduction करून जी organisms तयार जाता ती खूप सेन्सिटिव्ह असता एनवायरमेंटाक आणि वल्नरेबल असता. म्हटल्यार समज क्लायमेटीक कंडिशन चेंज जायत जाल्यार ती सर्वाइव करपाक शकपाना इन चेंजिंग एनवायरमेंट ऑर इन चेंजिंग क्लायमेट. ती खूपच सेन्सिटिव्ह असता अँड दे विल डाय ऑफ. हेजे रिझन कितें तर वेरिएशन. दे हॅव लेस वेरिएशन. कमी वेरिएशन आसा म्हणून ती एडॅप्ट करपाक शकना एनवायरमेंटाक. वेरेज in case of sexual reproduction, species can adapt to an environment which changes. किद्याक तर sexual reproductionan जी individual produce जाल्ले असता they show high variation. वेरिएशन खूप असता जी तेंका हेल्प करता और जी तेंका अनेबल करता चेंजिंग एनवायरमेंटान अडॅप्ट करपाक आणि सर्वाइव करपाक. सिक्स्थ पॉइंट, this does not leads to evolution. Evolution म्हटल्यार एक जनरेशन आसा ते जनरेशन will produce future generation, future progeny. That generation will reproduce and produce future generation. अशें करून in sequence generation produce जायत वयतले. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनान जे आसा आमी ऑलरेडी सांगला की वेरिएशन जायना, चेंजीस दिसना इन जनरेशन. सो इवोल्युशन म्हटल्यार जी वेरिएशन्स जी आसता आता एक जनरेशन 1 आसा ते रिप्रोड्यूस करतले जनरेशन 2 दितले. सो समज जनरेशन 2 जे आसा ते स्लायट वेरिएशन दाखयतले, स्लायट चेंज दाखयतले फ्रॉम जनरेशन 1. ते मागीर रिप्रोड्यूस करतले आनी जनरेशन 3 दितले. अशें करून कंटिन्यू जायत वयतले आनी थोडे थोडे वेरिएशन एक्युमुलेट जायत वयतले आनी एक असो पॉयंट येतलो जे पॉयंटार एक अशें जनरेशन फॉर्म जातले जे जनरेशन सामके डिफरंट आसतले फ्रॉम द एन्सिस्टर जनरेशन. आणि हे कित्याक तर बिकॉज ऑफ दी एक्युमुलेशन ऑफ वेरिएशन्स आणि हेका आमी म्हणटा इवोल्युशन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट लीड्स टू एवोल्युशन. कित्याक तर वेरिएशन्स खूप कमी असता हेंच्या भितर आणि ते एवोल्युशन करपाक शकना. बट सेक्शुअल रिप्रोडक्शन लीड्स टू एवोल्युशन. कित्याक तर वेरिएशन्स शो करता. सेक्शुअल रिप्रोडक्शन वेरिएशन शो करता आणि ही वेरिएशन जनरेशन बाय जनरेशन एक्युमुलेट जायत वयता आणि इवोल्युशन करता. असेक्शुअल रिप्रोडक्शन एक्झाम्पल अमेबा. सेक्शुअल रिप्रोडक्शन example humans. Types of reproduction. We have already learned two types of reproduction, that is asexual and sexual. Here slide in आम्ही various forms of reproduction पळयतली under each type. So we'll start with asexual reproduction. First form in asexual reproduction is fission. Fission is of two types. एक म्हटल्यार binary, that is binary fission आणि दुसरो multiple fission. Second form is budding, third is spore formation, fourth is fragmentation, fifth is regeneration and sixth is vegetative propagation. आता हे जे vegetative propagation असा it is the another term for asexual reproduction in plants. Asexual reproduction हो जो term असा आम्ही तो use करता for animals, but समज आमकां असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स उलोवपाचें आसा जाल्यार आमी वेजिटेटिव्ह प्रोपगेशन हो टर्म यूज करता. सो वेजिटेटिव्ह प्रोपगेशन इज नथिंग बट इट इज द अदर टर्म फॉर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. वेजिटेटिव्ह प्रोपगेशन इज ऑफ टू टायप्स, आर्टिफिशियल आणि नॅचरल. आर्टिफिशियल डिफरंट फॉर्म्स परत आसा हितून. इट कॅन बी डन बाय कटिंग, ग्राफ्टिंग अँड लेयरिंग. आणि नॅचरल रूट, स्टेम आणि लीफ. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे टॉपिकान आम्ही फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन विथ रिस्पेक्ट टू प्लांट आणि ह्युमन पळयतली. आता हे सगळे फॉर्म्स आम्ही इन डिटेल मुखार पळोवया.